ही आहे माझी बेस्ट फ्रेंड पूजा. काही नाही करत येते पांडा घेते ते पाय. चला आता टेस्ट करून व्हिडिओ युट्यूब. चला तर मस्त पनीरची भाजी रेडी आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा दिवस सगळ्यांना खूप छान छान जावो. काल मी तुमच्यासोबत अद्विकाचं बोरनहानचा छान एक व्हिडिओ शेअर केला. अजून तुम्ही बघितला नसेल तर यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा. आणि आज मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या घरी आणि आज तिच्या मुलीचं बोरनहान आहे. तर काल रात्रीच आम्ही इकडे आली. अद्विकाचं बोरनहान झाल्यानंतर इकडे आली आणि आता मस्त मॉर्निंगचा तुमच्यासोबत आज दिवसभराचा एक व्लॉग शेअर करते. आज माझी मैत्रिणीच्या हातची पोह्यांची रेसिपी आणि तिचं आज बोरनहान आहे, तर मस्त त्याचाही व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही काय काय तयारी केली. आणि हो, पोह्यांची रेसिपी स्पेशल आहे कारण की तिचे फेवरेट पोहे आहेत. तिला कधीही पोहे खायला दिले तरी तिला खूप आवडतात आणि करते पण खूप छान. तर तिच्या हातची आज मी पोह्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर दुपारी आम्ही करणार आहोत डेकोरेशन वगैरे सगळं बोरनहानचं, तर तेही तुम्हाला दाखवते. आणि इकडे बघा आता इकडे हे बघा दोघी जणी. ही आहे विहा हाय आणि ही अद्विका. आम्ही दोघी जणी बेस्ट फ्रेंड आणि ह्या दोघी जणी बेस्ट फ्रेंड. आता विहाचे खेळणे सगळे अद्विकाने घेतलेत. मी पूजाला बोलवते. पूजा आणि काल रात्रीपासून या दोघींची इतकी मस्ती चालू आहे, मस्त. कितीतरी दिवसांनी आम्ही असं पूर्ण एक दिवस सोबत घालवणार आहे. म्हणजे रात्रीपासूनच. रात्री आम्ही खूप लेट झोपलो. मस्त सगळे व्हिडिओ वगैरे बघत बसलो होतो. खूप मज्जा आली. बघा ह्यांची मस्ती इतकी चालू आहे, मी तुम्हाला दाखवते. विहा त्यात पहिले आता इथे मस्त पोह्यांची तयारी केलेली आहे. पोहे भिजवून ठेवले, त्यानंतर कांदा, लिंबू, मिरची, मटार, कोथिंबीर हे सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि आता पूजा करेल थोड्या वेळाने पोहे. त्यानंतर मी दाखवते. मस्त बघा इथे तिने किती छान असं हे लावलेलं आहे फ्रुट्सचं. हां, ती विहा आहे. विहा. चला आता विहाचे खेळणे, हे विहाचे खेळणे आहेत, पण हे सगळे अद्विका खेळतीये. हे बघा, हे किती छान मस्त छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, प्लांट वगैरे ह्या डेकोरेट केल्या आहेत तिने. त्यानंतर इथे मस्त हे केलंय हँड पेंटिंग. आणि इथे छान हा मिरर आहे. एंट्री केलीस की मस्त हा मिरर दिसतो. आणि इथे छान हे डेकोरेट केलेलं आहे. छान इथे हे वॉलचे जे फ्रेम आहेत ते लावले आहेत. आणि या दोघींची इतकी मस्ती चालू आहे काय. हे बघा, ही छोटी असून हिला घाबरवतीये. काय नाही, खेळते विहा तुझ्याशी. हे बघ विहाची गाडी दाखव बरं, किती छान आहे का गाडी. हे बघ अशी. पूजा आणि हा विहाचा टेडी. हा आता झालाय अद्विकाचा. इतकी मज्जा चालू आहे. आम्ही खूप दिवसांनी एकत्र भेटलो आणि तुम्हाला तर माहिती आहे, जेव्हा आपण असं बेस्ट फ्रेंड जेव्हा एकत्र भेटतो ना, तेव्हा बाकीचं हे शूट कमी, पण बाकीच्या गमती जमतीच खूप असतात. आता तिला म्हटलं की चला मी ओळख करून देते, तर ती खूप हसायला लागली. तर ठीक आहे, फॉर्मली एकदम छोटीशी इंट्रोडक्शन देते. हा ठीक आहे. नाही का, नाही आणि मला ते अशी पाहिल
असं बोलते ते दिसतं कॅमेरामध्ये. मी हे करते, मी नॅचरली एकदम हे करते. कसं आहे ते पाहू. येस, मी टाकणार आहे आता. तिला माहितीच नाही की मी व्हिडिओ चालू केलेला आहे आणि ती मला म्हणत होती की नको, मी खूप अनकम्फर्टेबल होते, मला व्हॉइस ओव्हर कर, मला बोलायला लावू नको. आणि मी अचानक व्हिडिओ काढून ठेवलेला होता, म्हणजे व्हिडिओ चालू केलेला होता आता. चला पूजा, आपण पोहे करू. चला. चिरून घ्यायचं का हे? हा, चिरून घेऊ. हं. ठीक आहे, चिरून झालं का आपण दाखवू पुढचं. हो. ही आहे माझी बेस्ट फ्रेंड पूजा आणि आम्ही जवळजवळ, मी जेव्हा WNS मध्ये होती तेव्हा 2014 पासून आम्ही दोघी एकत्र आहोत, म्हणजे काम वगैरे ऑफिसमध्ये सोबत जॉब वगैरे करतो. आणि तेव्हापासूनची आमची जी मैत्री झाली ती आतापर्यंत आहे. आणि आता दोघींनीही जॉब सोडलेला आहे, दोघींनाही छोट्या छोट्या 2 मुली आहेत. दोघींचंही लाईफस्टाईल आता सेम झालेलं आहे, रुटीन सेम झालेलं आहे, पण आमची मैत्री जास्त घट्ट होत गेली. हाय. अच्छा, हा. आता चिरायला लागायचं लगेच हिने कार्यक्रम करून ठेवला. स्पीड बाय हो ना, बघ ना बघ ना, ती तिच्या मागे मागे चालली, ही काय घेतीये ना. भारी गाणी. आणि ते ना ते असं पंजाबी सूट मध्ये तर अजून अजून भारी भारी. वाटतं. जाड बीड आहे पण मग तिचं ते काही नाही करत आहे ती पांडा घेते ते पाय. तिलाही तोच पांडा पाहिजे. दोघींचं काही खरं नाही आता. काय शोना, चला आपण पटकन पोहे करून घेऊ तोपर्यंत. चला यांना खेळू दे. हा बरोबर, म्हणून मी थांबले ते परत हात हे करा. आता मी तोपर्यंत आहे ना हे चिरून घेते सगळं, आणि मग तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते. नॉर्मली रेग्युलरच आपली पोह्यांची रेसिपी असते, फार काही वेगळं नाही. पण अगं मी विसरली पूजा, घरी तू काल आली होती, तो फोडलेला इंदोरी मसाला होता. मी आईला काय म्हंटल, आणि नवीन नाही का आणला नाही ना तिकडनं, ते नाही का ते जिरावर, तिकडनं आता आणला नाही आणि जुना होता ना, तर आई म्हणे की मग ह्याच्यातला अर्धा देऊन टाक, जेव्हा अजिंक्य पुढच्या वेळेस जाईल तेव्हा नवीन पाकिट आणू. आणि ते काढून ठेवलं वरती बघ जिरावर. हा, आणि तिकडच्या पोह्यांची ना चवच वेगळी होती. मी काढून ठेवला बघा, कालच आमचं बोलणं झालं आणि भरपूर होता अगं तो जिरावर मसाला. आणि तुला सांगू का, आम्ही इंदोरला गेलो, एवढं चिमटी भरलेली टाकून बाहेर गेलो त्या अन्नपूर्णाला येते, आणि ह्या पोरीने इतका त्रास दिला, इतका आम्ही काहीच घेता आलं नाही. हा, खूप त्रास दिला. पुन्हा त्यांना बोलून घेतलं, काकांना त्यांना बोलून म्हटलं की, आणि ते जिरावन मसाल्याचं ते डोक्यातच नाही, अजिबातच नाही. तिकडचाच मसाला ओरिजिनल. हा, ओरिजिनल वरती पाहिले पण इतके ब्रँड येतात ना, काहींचे पिवळे दिसतात, लालसर असतो मसाला, केशरी कलरचा असतो. ओ, इकडे पाय, इकडे पाय. पाणी. पटकन पोहे करून घेऊ, त्यानंतर करायची मस्त पनीरची भाजी. हे काल घरी पनीर बनवलंय, त्याची आज आम्ही भाजी करणार आहे मस्त. चला आता पूजा पटकन पोहे करते. अरे ते राहिलंच. पहिले यात मीठ, साखर टाकते. अच्छा ही हे का शुगर फ्री साखर. ओके, इकडे बघा आता यातच ऍड केलं मीठ. कोथिंबीर मी यातच टाकते मी, नाही तर मग कसं ती थोडी शिजली जाते. हा, शेंगदाणे काही आम्ही टाकणार नाहीये कारण की मटार आहेत. हे ना एका याच्यासाठी दोघींचे भांडण चालू होते. आता एवढं खेळ ना काढलं. पहिले हिंग का
फोडणीमध्ये कोणते तिळ असं नंतर जिरे ना? जिरे नाहीच टाकणार मी. अच्छा मोहरी हा. मोहरी टाकली. आणि ह्या ना छोट्या छोट्या पद्धती जे असतात ना खरी त्याच्यामुळे ते घेऊ दे, तू घे जा. आता मिरची टाकते. आणि मिरची आहे ना उभी चिरलेली आहे आणि अशी मधून चिरली आहे म्हणजे जास्त तिखट होतील, छान झणझणीत. हो काय झालं ते बघ, विहा आली बघ. अगं पिल्ला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ ना तरी का चव लागते. चव लागते हा मिठाची. ओ काय हे घे धर जा, हे घे जा तिकडे घेऊन जा, शेव खा. तिला बोलव रे. दोघींनाही बोलवा. हा दोघींनाही बोलवा. यायचंच आहे. जा 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 विहा, पळा 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 पळा. आता आपण ह्याला मस्त कॅप्शन. मी हळद एकदम कमी टाकायला लागली आता. हो. म्हणजे असे ना असे लिंबू कलर सारखे ना, हा. ते एकदम कमी हळद. कमी ते हळद. लोकं कमी हळद टाकतात हो ते. ते वाफेवरती शिजवतात. वाफेवर, एवढे हा. तडके वगैरे पण काही देत नाही. साधी साधी मिरची हम्म. वाफेवरती फक्त जिरावण मसाला. जिरावण मसाला. तिखट पिवळ्या नाही का, त्याच्यावर कोथिंबीर टाकली ना उठून दिसते. नाही उपयोग मग करते नाही त्याचा याचा. खूप उपयोग आता होतो पावभाजीला वगैरे बघ संध्याकाळी हा. कांदा बिंदा हे करायला. कारण की कोण आणि मी शेवभाजीला काय करते, कांदा आणि याच्यात चॉप केला ना असं मिक्सर मधून काढायची गरज नसते. एकदम छान ग्रेव्ही होते ती. हा उपयोगी येते फार. मला घ्यायचे खरं तर. आहा वा वा वा. काय भारी दिसायलाच इतके मस्त दिसतात. वा वा खरंच छान कलर आला बरं का कमी ह्याच्याने. हा मी खूप टाकते हळद. खूप ते पिवळे मला असं पिवळे. हे होते ना खूपच हळदीचे. मस्त. लिंबू यात पिळलंय त्यामुळे साईडला घ्यायची काही गरज नाही. आता यावर मस्त डेकोरेट करणारे शेव. मसाला असं खाते लागेल. मजा. हा शेव थोडी कमी टाकते म्हणजे पुण्याची पण सवय राहते ना. आणि शेवेची सवय लागली थोडी. साईडला. मला कसं पोळ्यांची टेस्ट जास्त पाहिजे. हा. आता तू आहे ना तिथे फक्त तू आहे ना डिश घेऊन द्यायची गंमत काय. बड्डेत मिळाली का ही पण? हे किती मस्त आहे. चला आता टेस्ट करून बघू कसे झाले ते. झाले तर मस्तच असणार आहे. रिव्ह्यू द्यायची काही. हा छानच झाले असणार आहे. एकदम एकदम मस्त टेस्ट आली. व्हिडिओसाठी नाही ना फक्त. नाही 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 रिअल म्हणजे पण खरंच छान झाले. गोड आंबट तिखट सगळी टेस्ट एकदम परफेक्ट आली. मी ना आईला नेहमी म्हणत असते पूजाच्या हातचे पोळ्यांची टेस्ट एकदम वेगळी असते. उद्या करू जा आवडता. एकदम छान झालं. चला आता पोटभर खाऊन घेऊ पोहे. नंतर वडीचा. मस्त पोहे एन्जॉय केले. इतके मस्त झाले होते छान पोहे. आणि भरपूर वेळ टाइमपास केला. आता वाजलेले आहेत किती वाजलेत? आता 1:30 वाजलाय आता. आणि इथे बघा सगळा मस्त पसारा. आता आम्ही करणार आहे मस्त ह्या पनीरची भाजी. कशी करायची ग?
मटार टाकू. मटार पनीर ती चालेल, साधी चालेल. चालेल. तर आता मस्त दुपारच्या जेवणासाठी पनीरची भाजी करणार आहे, सिंपल पद्धतीने एकदम. कशी बघू, थोडीफार विचार करू रेसिपीचा. आणि बाकीचं मग फ्राय करू. लक्षात ठेव, कारण त्याला खारट होईल. मीठ. हां, मीठ. आपल्याला टाकलं जातं. आलं लसूण पेस्ट. आता हा मिक्स मसाला आहे, हा थोडा वापरतो. टमाट्याची आणि कांद्याची ना प्युरी करून घेऊ. टमाटे नाही, बस किल्ला बस. उद्या मेथीचे पराठे करू. हिला पनीर इतकं आवडलंय की तेच मागते. जाऊ दे बाबा. चला आता पटपट हे चिरून घेते, हे सगळी तयारी करते. हां हां, पाव. हे कांदा थोडासा परतून घेते तेलामध्ये. आणि ही काही स्पेशल अशी वेगळी काहीच रेसिपी नाहीये, अगदी जसं सुचतंय तसं करतोय. कारण की अजून खूप कामं आहेत, डेकोरेशन करायचं आहे. इथे पूजानी कणिक भिजवून ठेवली आहे. हा एक मसाला वापरणार आहे आणि हा एक वापरणार आहे. बघू कशी होते, हे सगळे एक्सपेरिमेंट करतोय. काय काय आणि मटार आहेत यातच टाकून दिले, म्हणजे हे शिजून जातील. आणि टमाटे छान उकडले गेले की त्याची आपण प्युरी तयार करून घेऊ. इथं टमाटे आणि मटार झाले छान. हे मी गॅस बंद करते आणि हे मिक्सरमधनं काढून घेते. इथे कांदा परतून घेऊन त्याची पेस्ट केली आहे आणि इथे टमाट्याची प्युरी करून घेतली. आता आणि ना तुमचं काय घरी केलेलं पनीर आहे ना, हे असं लवकर बघ फ्राय व्हायला लागतं. ते विकतचं थोडंसं लेट लवकर होत नाही, ते रबरासारखं असतं बघ ते. त्यात काही ते मिक्स करत असतील ना. हो. त्याच कढईमध्ये पेस्ट केलेली कांद्याची प्युरी आणि टमाट्याची प्युरी ही फ्राय करून घेऊ मस्त. यामध्ये ना मटार पण ॲड करून देते आता, म्हणजे मटार छान परतले जातील, कच्चे लागणार नाही. तसे पाण्यामध्ये उकडले गेले, ते चांगले शिजले गेलेत, कच्चे नाही आहेत. पण आता परतायला यात टाकून देते. थोडंसं पाणी ॲड करू आता. चला तर मस्त पनीरची भाजी रेडी आहे. घरी बनवलेल्या पनीरची भाजी. ओके, तर भाजी झालेली आहे. आता इथे पोळ्यांची कणिक भिजवली आहे, पोळ्या करायच्या आहेत. आणि त्यानंतर अद्विका आणि विहासाठी खिचडी, साधी तांदळाची एकदम आळणी खिचडी, म्हणजे आम्हाला पनीरची भाजी पोळी होईल आणि ह्या दोघींना खिचडी होईल. मस्त आजचा मेनू रेडी आहे. ही दोघींसाठी खिचडी, पनीरची भाजी, कांदा आणि पोळी. गरम गरम पोळ्या करते पूजा. चला आपण खिचडी खा. चला आता अद्विकाला खिचडी खाऊ घालते. डायरेक्ट कधी वाटाणा फुकून दे भाऊ. फुलांमध्ये फुलांच्या माळा कुठं ठेवले काय माहिती. काय काय यात ते लावते का तर? इथे ठेवलंय का बघ, आतमध्ये ठेवलं, आतमध्येच ठेवून दिलं.
किती गवळी मग. दुखत आहे. हे कधी कधी आहे म्हणतो मला याचं ते कायच्यात नरशी इथे हे लावायला लावायचं कसं? अच्छा हे का? हे करायचं काय म्हणजे? हे भिंतीवर लावायचं आहे ना. थोडं इकडे करतो. फारच छान आहे. हो. ती उठल्यावर करू मग. उठल्यावर लावायचं ना. हां येऊ का आता घरात लावून. टाकायचं राहतं. तिकडे बघ, तिकडे पूजा. तिला ओरड. सगळ्यात जेम्स संपवती येते. हा ना. चला आता आपण बघ. चला 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 आपण बाळाच्या एक डोक्यावर टाकायचं आपल्याला. चला आता बाळाच्या डोक्यावर टाकायचं ना आपल्याला. बस 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 ये चल समोर. बसतच नाही. हे बघ हे बघ भाऊ काय करायचं. हे बघ ऐ, ऐ. हे बघ इकडे वरती बघ वरती बघ. इकडे इकडे पूजा तिरकी बघ फक्त इकडे असं दिसेल. तू उठते तू. ते उजाडाने अरे अक्षरच घ्यायचं मला. देऊ का? हा कुठे तो बघ मोठा डबा आहे ना मागचा फ्रीजरचा. इकडे इकडे इकडे. हा हा मागचा 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 त्याच्या मागे त्याच्या मागे 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 शेवटी. हा बघ हा हा तू ती बाई ती गेली तिथं करायला. असे मिक्सच करायचे त्याला. हा ए मग इथे बस आता. तिला पैसे खायचंय. तू बैस पहिले. औषध करून घेते हवं तर. का तू करून घेते ना. हा तू पहिले करून दे बस तिला. पाय पाय घेतलं तिने आधीच. थांब ना अजून टाकणार आहे ना. हा. ए मग इकडे बघ. वरती बघ. ए माझा उभा फोटो काढते काय. उभा घेऊ का? हा. कसं ना बस बस कसं पोरी हो इकडे. साखर गेली पोटात का लगेच खोकला येतो. चालूच आहे.